तुमची त्वचा ही खूप जास्त कोरडी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हा कोरडेपणा जास्तच वाढतोय, यावर एक उत्तम उपाय म्हणजे बदाम तेल। आयुर्वेदानुसार बदाम तेलाचा विचार केला तर याचे गुणधर्म, रस याचा मधुर आहे, विपाक मधुर आहे, वीर्य उष्ण आहे आणि गुण गुरु आणि स्निग्ध आहेत। दोषांवरील प्रभाव बघितला तर वातशामक आहे, पित्ताला समान अवस्थेत ठेवण्यास मदत करतं आणि त्याचबरोबर माइल्ड कफवर्धक आहे। आणि याचा आपल्या चेहऱ्यासाठी वापर करताना दोन प्रकारे करू शकतो, एक तर डायरेक्ट तेलाचा वापर करू शकतो किंवा लेप स्वरूपामध्ये पण याचा आपण वापर करू शकतो। जर तुम्हाला डायरेक्ट तेल वापरायचं असेल तर रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि थोडा ओलावा असतानाच 1 ते 2 थेंब हातावर घेऊन हलक्या हाताने सर्व चेहऱ्याला मालिश करायची आणि रात्रभर ठेवून मग सकाळी चेहरा धुवायचा। आणि दिवसा याचा वापर करू नये, कारण की चेहऱ्यावर आपला धुळीशी कॉन्टॅक्ट येतो, दिवसभर उन्हाशी कॉन्टॅक्ट येतो आणि त्यामुळे याचा जास्तीत जास्त रात्री वापर केला तर उत्तम राहते। आठवड्यातून 3 ते 4 वेळेसच याचा वापर करायचा। याचा लेप स्वरूपात जर वापर करायचा असेल तर त्यासाठी 1 चमचा यष्टी मधू चूर्ण घ्यायचं, त्यालाच आपण ज्येष्ठ मध म्हणतो, आणि 1 चमचा गुलाबजल हे मिक्स करून यामध्ये 3 ते 4 थेंब बदाम तेल टाकायचं। याची पूर्ण पेस्ट एकजीव करून ती पूर्ण चेहऱ्यावर लेप करायचा आणि एक 10 ते 15 मिनिटांनी किंवा 15 ते 20 मिनिटांनी पूर्ण वाळण्याच्या आत तो धुवून काढायचा। यामुळे त्वचा तजेलदार राहते। त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर कुठे खाज किंवा मग जळजळ होत असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होतं। हलके पिंपल्स असतील ते सुद्धा कमी होण्यास मदत होते। पण जर तुमची स्किन ही आखणे प्रोन असेल तर अशा वेळी तुम्ही त्याचा वापर करू नका, कारण की ऑइली स्किन असेल तर पिंपल्स वाढण्याची शक्यता असते। धन्यवाद।